पुण्यामधल्या हिंजवडी परिसरामध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाची हजेरी। अचानकपणे आलेल्या पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। उकाड्यापासून पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळाला आहे। वाशिमच्या रिसोडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। या पावसामुळे आंबा, फळबागा, कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटामध्ये सापडण्याची धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे कांदा, गहू, हरभरा आणि मका या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर राज्यभरामधल्या अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेची 1 आणि 2 एप्रिलला महत्त्वाची बैठक। 1 एप्रिलला पूर्व आणि पश्चिम विदर्भ तर मराठवाडा, सोबतच 2 एप्रिलला उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्ष संघटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती। नाशिकमधील अशोक खरातच्या कार्यालयामधील एसआयटीचा आजचा तपास पूर्ण झालाय। फिर्यादीला घेऊन एसआयटीच्या पथकानं हा तपास केलाय। कार्यालयामधून औषधांच्या बॉटल्स, वेगवेगळ्या पद्धतीचे खडे आणि इतर वस्तूही जप्त, तसंच फॉरेन्सिक टीमनं पुरावे गोळा केले आहेत। सुषमा अंधारे यांनी नाशिकची बदनामी करू नये। त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांकडे सादर करावी। खरातच्या प्रकरणावरती बोलत असताना भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांची प्रतिक्रिया। शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन खासदार पार्थ पवार यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आहे। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास बैठक। या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात। याआधी रोहित पवार यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली आहे। मनसेचे दिवंगत पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी भेट घेतली। सरवदे यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अमित ठाकरेंनी उचलली आहे। महापालिका निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती। नाशिक महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेच्या वेळेला गोंधळ झाला। अजित पवारांच्या स्मारकासाठी तरतूद नसल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली। यावेळेला निधी वाटपामध्ये दुजाभाव केल्याचा आरोप करत विरोधकांची घोषणाबाजी, सभागृहामध्ये राजदंड पळवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला। रुपाली चाकणकर यांची सर्व कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात। महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्याच्या नंतर निधीमध्ये चौपट वाढ झाल्याची माहिती आहे। महिला आयोगाला आधी 2 ते 5 कोटी रुपयांचा निधी मिळत होता, मात्र चाकणकरांच्या काळामध्ये 20 कोटींपेक्षा अधिकची तरतूद केल्याचं समोर आलं आहे। खरातचे आर्थिक व्यवहार बघणारे सीए सध्या रडारवर आले आहेत। खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 चार्टर्ड अकाउंटंटची चौकशी केली जाणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। एसआयटी सीएनच्याकडून खरातचा संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याची तयारी करते आहे। भोंदू खरातच्या मोबाईलमध्ये नेत्यांचे नंबर हे डमी नावानं सेव्ह असल्याचा संशय आहे। त्यामुळे खरातला सोबत घेऊन डेटा वेगवेगळ्या नावानं सेव्ह केला जाणार अशी माहिती मिळते आहे। डेटा रिकव्हरीच्या नंतर त्याच्या संपर्कामध्ये नेमकं कोण कोण होतं याची माहिती देखील आता समोर येणार आहे। भोंदू अशोक खरात विश्वस्त असलेल्या मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराला 1 कोटी 5 लाख रुपयांचा निधी। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना देखील 2018ला पर्यटन विकास योजनेमधून हा निधी देण्यात आला। मात्र निधी देण्याचा प्रस्तावच गायब झालाय। त्यामुळे पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरती गंभीर प्रश्नचिन्ह। भोंदू अशोक खरात स्वतः आत्महत्या करू शकतो किंवा कुणी त्याची हत्या करू शकतो। त्यामुळे खरातशी संपर्कात असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा। माजी मंत्री सुबोध सावजी यांची पत्राच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे मागणी। अशोक खरातच्या संपर्कामध्ये असणाऱ्या आमदारांचा आकडा हा 100च्या जवळ गेलाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा, तर ज्या मंत्री आणि आमदारांचे फोटो खरातच्या सोबत आहेत त्या सगळ्यांची चौकशी करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यामधल्या खैरलांजी गावामधील महिलांचं पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन। पाण्याची टाकी बांधून 2 वर्ष पूर्ण झाली, मात्र 1 थेंबही पाणी मिळत नसल्यामुळे महिलांचा संताप। सांगलीमधल्या तासगाव इथे टेंभू योजनेच्या पाण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन। मार्च संपत आला तरी देखील योजना बंद आहे। त्यामुळे संजय काका पाटील यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे।
अदिती तटकरे यांच्या मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या रायगडच्या म्हसळा तालुक्यामधील खारगाव खुर्द या ग्रामस्थांनी पाण्यासाठी आंदोलन केलंय। तहसील आणि पाणीपुरवठा कार्यालयावरती मोर्चा काढत त्यांनी आंदोलन केलं। गावामधील सर्व पुरुष मंडळींनी या मोर्चाची धुरा हाती घेतली। पुण्यामध्ये भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये गुलाबो गँगचं तिरडी आंदोलन। अशोक खरातची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत महिलांनी घोषणाबाजी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी खरातवरती कडक कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या आधी परिते ग्रामस्थ आक्रमक झाले। ज्योतिबा गडावरती गावामधील तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना गडावरती ठेवू नका अशी ग्रामस्थांची मागणी। युवक काँग्रेसचं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। आदिवासी विद्यार्थ्यांच्या थकीत अनुदानासाठी तसंच शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचा प्रलंबित निर्वाह भत्ता त्वरित वितरित करण्याची युवक काँग्रेसची मागणी। महावीर जयंतीच्या निमित्तानं अमरावती शहरामध्ये भव्य शोभायात्रा। शहरामधील दिगंबर जैन मंदिरापासून यात्रेला सुरुवात झाली आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये असलेल्या जैन समाज बांधवांचा यात्रेमध्ये सहभाग। वर्ध्याच्या अल्लीपूर शिवारामधील बॅटरी चोरीच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 5 आरोपी ताब्यात। 5 मधले 3 आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे, तर आरोपींकडून बॅटरी, दुचाकी, मोबाईलसह 2,34,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त। जबरी घरफोडी करणारे 3 आरोपी कोल्हापूरमध्ये जेरबंद करण्यात आले। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। चोरट्यांकडून 21 लाखाचा मुद्देमाल जप्त, तर 3 चोरट्यांकडून 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये कारला आग लागली। काही क्षणामध्ये कार जळून खाक झाली आहे। गुरुदास मेस्त्री हे थोडक्यात वाचले आहेत। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यामधील तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा वावर आहे। एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे, दुसरीकडे हत्ती काजूच्या बागायत्यांमध्ये फिरत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट आहे। हत्तींचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। दौंडमधल्या भीमापाट सहकारी साखर कारखान्याच्या एका डेपोला आग लागली। या ठिकाणी संपूर्ण साहित्य जळून खाक झालेलं आहे, तर एक वाहन देखील जळून खाक झालंय। साताऱ्यामधल्या तासवडे MIDC मध्ये केमिकल कंपनीत मोठा स्फोट झालाय। 10 किलोमीटरचा परिसर हादरून गेलाय। इमारतीच्या काचा देखील फुटल्यात। स्फोटाचं कारण अस्पष्ट आहे। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधल्या सुपा घाणेगावमधल्या औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिकच्या कंपनीला आग लागली। व्यंकटेश पॉली या कंपनीला ही भीषण आग लागली होती। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। ठाण्यामधल्या कॅडबरी जंक्शन परिसरामधल्या लेकशोर मॉलमधल्या एका हॉटेलच्या चिमणीला आग लागली। अग्निशमन दलानं या आगीवरती नियंत्रण मिळवलं। सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये। वर्ध्यामधल्या कारंजामध्ये झालेल्या हत्येचा अवघ्या 2 तासामध्ये उलगडा। शेतीच्या कामाच्या वादामधून एकाची हत्या झाली। हत्या करून आरोपीनं मृतदेह रस्त्याच्या लगत टाकल्याचं उघड झालंय। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीच्या ओवळीये गावामधल्या मधलीवाडी इथे एक धक्कादायक घटना घडली। जमिनीच्या वादामधून कोयत्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये 65 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालाय। 2 जणांना अटक करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबामध्ये जमिनीवरून वाद होता। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून इथाइल ॲसिटेट केमिकल घेऊन जाणारा टँकर हा चिपळूणमधल्या भोसते घाटामध्ये उलटलाय। गॅस लीक झाल्यामुळे परिसरामधल्या ग्रामस्थांना त्रास होतोय। अपघातग्रस्त टँकरमधलं रसायन दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यामध्ये कंपनी प्रशासनाला यश येत आहे। पुणे विमानतळावरती 77 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला। अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही धडक कारवाई केली। थायलंडवरून आलेल्या प्रवाशानं संत्र्यांमध्ये तब्बल 76 किलो 780 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा लपवला होता। चंद्रपूरमध्ये चिमुकल्यानं खेळता खेळता एक लोहचुंबक गिळलं। शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीद्वारे डॉक्टर राहुल सैनानी यांनी हे लोहचुंबक बाहेर काढले। मुलाला होणारा त्रास आणि शस्त्रक्रिया टळली आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधल्या धावडा गावामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद। 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनच्या नंतर बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलंय।
पुण्यामध्ये आखाती देशामधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। ट्रम्प यांच्या पुतळ्याचं दहन करत निषेध करण्यात आला। आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग। नालासोपाऱ्यामध्ये गॅसचा काळा बाजार सुरू असल्याचा एमआयएमचा आरोप आहे। काळ्या बाजाराच्या विरोधात एमआयएमनं ठिय्या आंदोलन केलंय। साई सिद्धी भारत गॅस एजन्सीच्या समोर हे आंदोलन झालंय। गॅसची टंचाई नाही मग सिलेंडर का मिळत नाही असाही सवाल विचारण्यात आलाय। इराणचे 2 विमानं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 2 विमानं नष्ट करण्यात आली। मशदह विमानतळावरती इस्रायलचा इराणच्या विमानांवरती हल्ला। मुंबईच्या कांदिवलीमधील चारकोपमध्ये गॅस एजन्सीच्या कार्यालयाची तोडफोड। कार्यालयामध्ये घुसून तोडफोड करण्यात आली। एचपी गॅस एजन्सीकडून सिलेंडर दिलं जात नसल्यामुळे ग्राहकांचा संताप अनावर झाला। 12 ते 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। परभणीमध्ये 5 पैकी केवळ एकाच एलपीजी गॅस पंपावरती गॅस मिळतोय। गॅस पुरवण्यासाठी ऑटो चालकांच्या 2 किलोमीटरच्या रांगा। सरकारनं तात्काळ तोडगा काढून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। नागपूरमधील पेट्रोल पंपावरची गर्दी काहीशी निवळली आहे। इंधन संपणार या अफवेमुळे पेट्रोल डिझेलच्या पंपावरती गेल्या आठवड्यामध्ये गर्दी झाली होती। मात्र आता सगळ्याच पेट्रोल पंपावरती कर्मचारी ग्राहकांचीच वाट बघतायत। शेअर बाजारामध्ये मोठी पडझड सुरू आहे। दिवस अखेर सेन्सेक्समध्ये 1635 अंकांची घसरण। सेन्सेक्स 71,947 अंकांवरती तर निफ्टीमध्ये 488 अंकांची घसरण। इराणकडून तेलाच्या 20 बोटी हॉर्मुझमधून नेण्यासाठी मंजुरी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। उद्या सकाळपासून 20 मोठ्या बोटी हॉर्मुझ पार करतील असा दावा ट्रम्पने केला आहे। खर्ग आयलंड ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे। खर्ग आयलंडमधून इराणची 90% तेल निर्यात होते। प्रामाणिकपणे सांगतो इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय। ट्रम्प यांनी हे विधान केलंय। तर जमिनीवरची लढाई लढवून खर्ग मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।